नमस्कार तमाम लाडक्या बहिणींचं या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले नाहीत तर काय करायचं? मदतीसाठी नवीन हेल्पलाईन नंबर देखील सुरू करण्यात आलेला आहे. तो कोणता आहे, कसा यूज करायचा आहे, राहिलेले पैसे तुमचे कधीपर्यंत येणार आहेत, लवकरच येणार आहेत, तर त्याविषयीची माहिती देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. खूप महत्त्वाचा असा व्हिडिओ असणार आहे. शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर बघूया डिटेलमध्ये संपूर्ण माहिती. तर बघा, सर्वात अगोदर ज्यांचे पैसे येणे सुरू आहे त्यांचे बँकांनी काही जणांचे पैसे जे आहेत कमी केलेले होते. पहा, एक जणांनी कमेंट देखील केलेली आहे, धन्यवाद मुख्यमंत्री साहेब, माझे पूर्ण पैसे मिळाले, बँकेने कापले होते. म्हणजे पूर्ण पैसे मिळालेले बँकेने कापले होते, धन्यवाद मुख्यमंत्री साहेब, खूप खूप आभार. तर बघा, या ठिकाणी पूर्ण पैसे मिळालेले आहेत, बँकेने कापलेले होते त्यांना, तर ते पैसे परत मिळायला सुरुवात झालेली आहे. कारण की या ठिकाणी पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे बँकेने कपात करू नये, महिला व बालविकास विभागाकडून बँकांना सूचना देण्यात आलेल्या होत्या, कालच सूचना देण्यात आलेली होत्या. त्याच्यावरती आता कार्यवाही देखील चालू केलेली आहे. बँकांनी पैसे परत करायची सुरुवात केलेली आहे. म्हणजे तुमचे पैसे जे असणार आहेत कपात केलेले ते पुन्हा यायला सुरुवात झालेली आहे. आणि ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह आहेत, ज्यांना 31 ऑगस्टपर्यंत पैसे भेटणार आहेत, त्यांचे देखील पैसे या ठिकाणी लवकरच येऊन जातील. 31 ऑगस्टला किंवा 31 ऑगस्ट पूर्वी कधीही पैसे येऊन जातील. तुम्हाला तुमचं अकाउंट चेक करायचे, स्टेटमेंट चेक करायचे. आता बघा, बऱ्याच जणांचं काय झालेलं आहे, आता फॉर्म भरताना त्यांनी चालू अकाउंट दिलेलं आहे, परंतु डीबीटीला त्यांचं बंद पडलेलं अकाउंट आहे. त्या अकाउंटला ना मोबाईल नंबर रजिस्टर आहे ना काय, तर त्याच्यामुळे तुम्हाला त्याचं स्टेटमेंट चेक करायचे, पैसे आलेत का, कारण की काही वेळेस बँकेचा मेसेज देखील येत नाही. आणि तुमचे पैसे जर कट झालेले असतील तर बँका आता त्या पैसे कापू शकणार नाहीत. बघा, जुनं जरी डीबीटी अकाउंट तुमचं असेल बँकाला, तरी देखील या ठिकाणी त्यांनी निर्णय घेतला आहे की योजनेअंतर्गत मिळालेला लाभ कोणत्याही कारणासाठी कपात करता येणार नाही. लाभार्थ्याचे कर्ज थकीत असले तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेले पैसे त्या कर्जासाठी वजा करता येणार नाहीत. कोणत्याही कारणास्तव लाभार्थ्यांचे खाते गोठवण्यात आले असेल तर ते पूर्ववत करण्यात यावे. या ठिकाणी पाहू शकता, ही सूचना आजच या ठिकाणी दिलेली आहे. स्वतः या ठिकाणी महिला व बालविकास मंत्र्यांनी ही माहिती त्यांनी पोस्ट करून या ठिकाणी दिलेली आहे. तर आता महत्त्वाचा प्रश्न आहे, तुमचे पैसे याला सुरुवात कधी होईल त्याबद्दलची ही माहिती आपण बघणार आहोत. कारण की जुलैमध्ये तुम्ही फॉर्म भरलेला आहे. या ठिकाणी म्हटलं गेलेलं होतं की 14 ऑगस्ट पूर्वी जे फॉर्म भरतील, ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह होतील, किंवा 31 जुलैपर्यंत ज्यांनी फॉर्म भरलेले त्यांचे फॉर्म अप्रूव्ह होतील, त्यांना पैसे जे असणार आहेत त्या ठिकाणी 17 ऑगस्टला भेटतील. परंतु काही जणांना फॉर्म अप्रूव्ह असून, आधार लिंक डीबीटी असून देखील पैसे आलेले नाहीत. तर मग त्यांचे पैसे कधी येतील? आणि नवीन अर्ज जे करतायत त्यांचे फॉर्म अप्रूव्ह होत आहेत आता वेबसाईटवरती जे अप्रूव्ह झाले ते पैसे कधी भेटतील? तर यांच्यासाठी पुढील अपडेट जे आहे या ठिकाणी प्रसिद्ध झालेलं आहे, तर तेही आपण बघूयात. तर बघा, सर्वात अगोदर महत्त्वाचं अपडेट आहे ते म्हणजे स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या ठिकाणी त्यांच्या फेसबुकवरती या ठिकाणी महत्त्वाची पोस्ट टाकलेली, ती म्हणजे जनतेला सक्षम बनवण्याच्या नव्या अध्यायाचा प्रारंभ, महाराष्ट्रवादी हेल्पलाईन क्रमांक या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी आजपासून रुजू होत आहे जनतेच्या सेवेमध्ये. आमच्या जनतेची सेवा आणि मदत करण्यासाठी आम्ही सदैव उपलब्ध आहोत. तर हा नंबर जो आहे या ठिकाणी पाहू शकता, हेल्पलाईन नंबर या ठिकाणी प्रसिद्ध केलेला आहे. ज्या पण महाराष्ट्रामध्ये योजना या सरकारमार्फत आणल्या गेलेल्या आहेत त्या योजनेच्या मदतीसाठी हा नंबर असणार आहे. मग त्या योजनेमध्ये आपली लाडकी बहीण योजना असेल, लेक लाडकी योजना असेल, किंवा इतर कुठलीही योजना असेल, त्या सर्वांचे मदतीसाठी हा नंबर तुम्हाला वापरण्यासाठी देण्यात आलेला आहे. याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, व्हॉट्सअप करायचं आहे आणि त्यावरती सर्व माहिती, सर्व अपडेट तुम्हाला त्यांच्याकडून भेटलं जाणार आहे. मग तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे, पैसे नाही भेटले, किंवा फॉर्म पेंडिंगमध्ये आहे, काय त्याचं कशामुळे पेंडिंग आहे, कशामुळे रिजेक्ट झाला, हे सर्व तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवरती या ठिकाणी करू शकतात. किंवा त्यांचं जे चॅटबॉट असणार आहे ते व्हॉट्सअपवरती तुम्हाला रिप्लाय देणार आहे. किंवा तुम्हाला फॉर्म भरता येत नाही तर फॉर्म भरण्यासाठी तुम्ही या नंबरवरती मदत मागू शकतात. स्वतः त्यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये देखील तो व्हिडिओ दाखवलेला आहे, कशा पद्धतीने हा नंबर यूज करायचा आहे. त्यांच्या फेसबुक पेजवरती देखील सर्व माहिती देण्यात आलेली आहे. तर ही एक महत्त्वाची या ठिकाणी अपडेट आहे. हेल्पलाईन नंबर तुम्हाला मदतीसाठी देण्यात आलेला आहे. आता त्याच्यानंतर आता बघा, मग तुमचे या ठिकाणी राहिलेले पैसे जे आहेत कधीपर्यंत येतील, त्याची दुसरा हप्ता जो आहे कधीपर्यंत भेटेल, किंवा ज्यांना आता पहिला हप्ता भेटलेला आहे 3,000 रुपयांचा, परंतु आता तिसरा हप्ता जो असेल आणि ज्यांना एकही हप्ता भेटलेला नाही ते पैसे कधीपर्यंत जमा होतील त्याविषयीची अपडेट आपण बघूयात. आता
तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 31 जुलैपर्यंत मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार 17 ऑगस्ट रोजी लाभ वितरण करण्यात आलेला आहे. 31 जुलैपर्यंत ज्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत बघा, त्यांना 17 ऑगस्टपर्यंत पैसे भेटलेले आहेत. तर आता ई-केवायसी आधार सीडिंग अभावी प्रलंबित अर्ज व नव्याने मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार बघा, ज्यांचं ई-केवायसी पेंडिंग होतं त्यांनी आता ई-केवायसी केलेले आहे आणि ज्यांनी नवीन अर्ज मंजूर केलेले आहेत म्हणजे नवीन अर्ज भरलेत, त्यांचे अर्ज फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत, त्यानुसार त्या लाभाचा दुसरा टप्पा जो असणार आहे 31 ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता या ठिकाणी आहे. अशा पद्धतीची अपडेट आलेली आहे. तर सर्व लाभार्थी महिलांनी त्यांच्या बँक खात्याची ई-केवायसी प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केलेलं आहे. तर बघू शकता 31 ऑगस्टपर्यंत तुम्हाला पैसे जे आहेत या ठिकाणी भेटू शकतात. ज्यांचे जुलैमध्ये पैसे राहिले त्यांचे, आणि ज्यांचे या ठिकाणी मित्रांनो आता जुलैमध्ये ज्यांचा फॉर्म अप्रूव्ह नव्हता, ऑगस्टमध्ये फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे, त्यांचे पैसे कधी भेटतील आणि किती रुपये भेटतील त्याविषयीची देखील माहिती आपण बघणार आहोत. तर बघा, स्वतः या ठिकाणी महिला व बालविकास मंत्री यांनी या ठिकाणी ट्विट केलेलं आहे. महाराष्ट्रातील 2,03,94,924 महिला भगिनींनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेले आहेत. बघा, 2,03,94,000 जणांनी आतापर्यंत अर्ज केलेले आहेत. हे 22 तास अगोदरच त्यांचं या ठिकाणी फेसबुकची पोस्ट आहे. तर अर्जाची छाननी बघू शकता युद्ध पातळीवर सुरू असून प्रत्येक पात्र महिलेस लाभ मिळावा यासाठी महिला व बालविकास विभाग कटिबद्ध आहे. तर बघा, आता जुलैमध्ये ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत त्यांचे अजून पैसे भेटलेले नाहीत, तर मित्रांनो त्यांनी ते थोडे पाठीमागे ठेवलेले असावेत. तर तुम्हाला आता ज्यांचे नवीन फॉर्म या ठिकाणी भरून ज्यांचे अप्रूव्ह होत आहेत त्यांच्यासोबत तुम्हाला पैसे जे आहेत त्या ठिकाणी भेटू शकतात, कारण की ते काम युद्ध पातळीवरती चालू आहे अर्जाची छाननी, असं त्यांनी या ठिकाणी म्हटलंय. आणि प्रत्येक पात्र महिलास लाभ मिळण्यासाठी या ठिकाणी महिला व बालविकास कटिबद्ध आहे असंही त्यांनी सांगितलेलं आहे. बघू शकता या ठिकाणी ही पोस्ट टाकण्यात आलेली आहे. 2,03,94,924 अर्जांची छाननी युद्ध पातळीवरती चालू आहे अजून, म्हणजे पुढील दुसरा टप्पा असणार आहे तुम्हाला सप्टेंबरमध्ये किंवा 31 ऑगस्टला त्याचा टप्प्याची सुरुवात होईल, पैसे यायला तुमची सुरुवात होऊ शकते. तर बघा, आता पैशामध्ये वाढ झालेली आहे. पुढील हप्ते किती भेटणार आणि कोणाला भेटणार, तर बघा टोटल 3 हप्ते भेटतील. आतापर्यंत ज्यांना एकही पैसे आलेले नाहीये त्यांना टोटल 3 हप्ते भेटतील. मग त्याच्यामध्ये या ठिकाणी किती पैसे भेटतील आणि कोणाला भेटतील त्याविषयीची देखील माहिती आपण बघूयात. तर बघा, या महिलांना मिळणार 4,500 रुपये. लाडकी बहीण योजनेतील बदललेला हा नियम माहिती आहे का तुम्हाला? तर याच्यामध्ये पाहू शकता ज्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत, आतापर्यंत तुम्हाला पैसे आलेले नाहीत, तर तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. महिलांच्या खात्यामध्ये आता एकाच वेळी 3 हप्त्यांचे एकूण 4,500 रुपये जमा होणार आहेत. मात्र नेमक्या कोणत्या महिलांना हे पैसे भेटणार सविस्तर जाणून घेऊयात. तर बघा, पहिल्यांदा एकतर महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही जी आहे याच्यामध्ये तुम्ही 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करणं गरजेचं आहे. 31 ऑगस्टच्या नंतरची डेट अजून आलेली नाही, 31 ऑगस्टपर्यंतच डेट आहे जो GR आलेला आहे त्यानुसार. तर 31 ऑगस्टपर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे, लक्षात घ्या. 31 ऑगस्टपर्यंत तुम्ही अर्ज केला आणि तुमचा अर्ज मंजूर झाला 31 ऑगस्टच्या आतमध्ये, तरच तुम्हाला या ठिकाणी जुलै महिन्याचे, ऑगस्ट महिन्याचे आणि सप्टेंबर महिन्याचे 3 महिन्याचे पैसे भेटणार आहेत. 1,500 रुपयानुसार या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला 4,500 रुपये हे एकत्रित पैसे भेटणार आहेत. म्हणजे जुलैचे 1,500 रुपये बघू शकता या ठिकाणी, ऑगस्टचे 1,500 रुपये आणि या ठिकाणी सप्टेंबरचे 1,500 रुपये. तर तुम्हाला असे मिळून या ठिकाणी हे 4,000 रुपये 4,500 रुपये जे आहे एकत्रित भेटणार आहेत ज्यांना पैसे आलेले नाहीत त्यांना. तर हे पैसे कधी भेटतील, एकतर 31 ऑगस्टपर्यंत भेटतील किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला हे पैसे यायला सुरुवात होईल. त्याच्याबद्दलचा हा दुसरा टप्पा जो असणार आहे, ज्यांना पैसे आले नाहीत तो लवकरच चालू केला जाणार आहे. सर्व फॉर्मचं युद्ध पातळीवरती काम चालू आहे छाननी करण्याचं, असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर ही महत्त्वाची अशी अपडेट तुम्हाला सांगितलेली आहे. ज्यांचे पैसे कपात झालेले आहेत त्यांचे पैसे बँकांनी परत करायला देखील सुरुवात झालेली आहे, म्हणजे पुन्हा पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. त्यानुसार तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे. अजून याच्याबद्दल काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.